सिद्धारूढ स्वामी प्रकरण 25। नंतर मोहरमचा सण आला तेव्हा काही पुंड एका लाकडावर अवधूतास बसवून इकडून तिकडे नाचवीत प्रत्येक दुकानापुढे पैसा मागत पैसा मिळाल्यावर खाली उतरवून फराळ करवून पाणी पाजवून पुनः पहिल्याप्रमाणे फिरवी। याप्रमाणे सबंध दिवस आणि रात्र घालविली। काठीवर बसल्यामुळे मांड्या पोटऱ्या वगैरे दुखू लागल्या, फिरविण्यास सुद्धा येईनात। तेव्हा त्याच मशिदीत पडून राहून म्हणतात, देवाने हा एका जागी उपकारच केला, कारण फिरण्याने मनाला विक्षेप झाला होता। तो एका जागी बसल्यामुळे जाऊन निर्विकल्प समाधीस उत्तम झाले। याप्रमाणे काही दिवस गेल्यावर तेथेही मुले येऊ लागली। तेव्हा त्यांच्याबरोबर चेंडू, इटीदांडू, भोवरा फिरविणे, पतंग करून उडविणे व दुसऱ्यास तयार करून देणे यात कालक्रमणा करीत असता ही गोष्ट पुष्कळ मुलांस समजल्यामुळे ती तेथे जमू लागली। ही हकीकत समजल्यावर तुळजापा नावाचा एक भाविक गृहस्थ येऊन स्वामींचे दर्शन घेऊन म्हणाला की या महात्म्याचे दर्शन, नमन, स्पर्श, सेवा, सत्कार करणाऱ्याचे जन्म सफळ होतील असे मनात आणून मुलांना म्हणाला की याला खेळत खेळत आमच्या गल्लीकडे आणल्यास तुम्हाला फुटाणे व गूळ देईन। तेव्हा 10-20 मुलांनी चेंडूचा खेळ सुरू करून अवधूताला बोलावून त्याला मध्ये घालून त्या गल्लीकडे पळत चेंडू फेकीत तुळजापाच्या घराजवळ नेले। तेव्हा त्याने बाहेर येऊन या राजयोग्याला हात धरून घरात आणून एका खोलीत बसवून दरवाजा लावला व कबूल केल्याप्रमाणे मुलांना फुटाणे वगैरे दिले। नंतर गल्लीतील काही भक्तांना बोलावून स्वामींना बाहेर आणून क्षौर करवून अभ्यंग स्नान घालून उत्तम पक्वान्नाचे जेवण घालून निजविले। नंतर दररोज रात्री सर्व भक्त जमून सर्वजण अधिकाराप्रमाणे प्रश्नोत्तरे करीत, भजन पूजन वगैरे चाले। अशा रीतीने काही दिवस गेले। पुढे पुष्कळ लोक दर्शनास येऊ लागले। नंतर अवधूत तुळजापाला म्हणू लागले की आपल्या मनास येईल त्याप्रमाणे आकाशात उडणाऱ्या पक्षास पिंजऱ्यात घातल्याप्रमाणे मला ह्या घरात बंदीखान्यात घातले आहे। तेव्हा माझे मन इथे रमत नाही म्हणून मला त्या मशिदीत पोचीव। असे म्हणताच त्यांना तेथे नेऊन पोचविले। नंतर ब्राह्मण, वकील, मामलेदार, फौजदार वगैरे गृहस्थ ह्या महात्म्याची हकीकत ऐकून रात्री त्याच्या दर्शनास जाऊ लागले। ते ऐकून प्रथम ज्यांनी पीडा दिली होती तेही तेथे येऊ लागले। घरात बायका मुलास रोग वगैरे झाल्यास अवधूतास बोलावून नेऊन डोक्यावर हात ठेवून येऊ लागले। याप्रमाणे काही दिवस तेथे काळक्रमणा केली। पुढे काही दिवसांनी 18 पगड जातीचे लोक जमून आपापली जात श्रेष्ठ व आपापला वर्णाश्रम धर्म श्रेष्ठ म्हणून स्वामी पुढे वादविवाद करू लागले। तेव्हा स्वामी म्हणाले, सर्वाचा देव एकच दोन नाही, ह्या देवाचे गावास जाव्याचे असल्यास अनेक मार्गांनी जाता येते। पुष्कळ रस्ते एकाच गावास जातात, त्याप्रमाणे देवाचे करुणासाध्य सर्व जातीला एक आहे। तथास्तु असे म्हणून सर्व लोक स्वामीस नमस्कार करून आपापल्या घरी गेले। याप्रमाणे काही दिवस गेल्यावर पुन्हा गावातील भक्त लोकांनी तुम्ही जाऊ नका, आम्हासारख्या पापी लोकांना नित्य दर्शन देऊन आमचा उद्धार करावा असे म्हणतात स्वामी म्हणाले, ह्या प्रांताला पुढे दुष्काळ पडाव्याचा आहे व तुम्हाला अन्नाचे तापत्रय येईल, ते मला पाहवणार नाही। तेव्हा एक पाहिजे म्हणून त्याने त्यास विचारले। तेव्हा ईश्वराचा क्षोभ कोणाकडूनही निवारण होणार नाही। नळ, हरिश्चंद्र, रामचंद्र, धर्मराज वगैरे महापुरुष व मोठमोठे राजे यांनाही तो निवारण करिता आला नाही, आमच्यासारख्याकडून काय होणार? आम्ही स्वच्छंदाने वाटेल तिकडे फिरणारे, आम्हाला तिन्ही लोकसारखेच। असे म्हणून ते निर्विकल्प समाधीत राहिले व जमलेले सर्व लोक आपापले घरी गेले। तेव्हा सिद्धारूढ तोरवीकडे चालते झाले।